नमस्कार. थोडे दिवस बरं नव्हतं, आजारी होते म्हणून मधल्या ह्या अध्यायामध्ये व्यत्यय आला आहे. खरं तर एकंदरीत 43 अध्याय असून 4-5 अध्यायासाठी जरा उशीर झाला. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 40. या अध्यायामध्ये अर्जुनाकडून विश्वामित्राचा अपमान, विश्वामित्राकृत गणेशाचे आराधन, कृष्ण आणि अर्जुन यांना बंधन आपण पाहत आहोत. चिंतामणी विजय अध्याय 40. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. ब्रह्मणा तू ब्रह्मणस्पती विश्वात्मा गणाधिपती निर्विकल्प दिव्य ज्योती विश्वरूपी श्री गणेश. ऐसा आदि अनादि तू गजानन सूत्रधारी ईश चैतन्य घन. आदौ असे अर्चन स्मरण मंगलेशा हे रंबा. पंचरूपात्मक तू चिंतामणी सच्चिदानंद मोक्षदानी. प्रगट झालासी भक्त रक्षणी प्रणवाकृती गजानना. अष्टसिद्धीचा तू दाता दीनदयाळा एकदंता. रक्षण करसी संत भक्ता अनंत स्वरूपात प्रगटोनी. ऐसा देव तू भक्तवत्सल दीनदयाळ जगतपाल. स्मरता नाम हे निर्मळ पुनीत करसी तत्काळ. धुंडी धुंडिशा लागला पाया कृपा करी गणराया. हृदयी अखंड वसोनिया वदसी स्वलीला दासमुखे. श्रोतियासी धुंडी विनवीत मागील अध्यायी वीर पार्थ. झाला अद्भुत क्रोधयुक्त दूतवचन ऐकता. आजी खटवांगरायासी रणी उभाच चिरीन तीक्ष्ण बाणी. काय करील चिंतामणी सहकारी जो तयाचा. कृष्ण माझा सहाय्यकारी सुरासुरास जिंकीन समरी. वदुनी ऐसे क्रोध भरे झाला सिद्ध समरासी. पार्थदूत येता सभेतून खटवांगरायासी प्रार्थिती प्रदान. आज्ञा देई आम्हा लागून पार्थासी समरी भिडावया. ते तया नामे राजसूत महान योद्धारण पंडित. पितयासी नमुनी प्रार्थित आज्ञा देई मज लागी. आजी समर करोनी अति अद्भुत समरी जिंकीन कृष्ण पार्थ. वदतायसे निजसूत राव आनंदला मनासी. राव म्हणे वीर पार्थ परमयोद्धारण पंडित. तयाचा पूर्वावया मनोरथ मीच येतो समरासी. रायाचे ऐकता वचन आनंदोनिया सूत प्रधान. स्ववीरासी आज्ञापून घावनिशाणी दिदलासे. सेना सिद्ध झाली दुर्धर रथी वेदती महावीर. वाद्यनाद झाला थोर वीरगर्जती सिंहनादे. नगरद्वारे सर्व केली मुक्त सेना चालली अति अद्भुत. धुरळा दाटला नभ उदरात आदित्य तेने आच्छा दिला. तेव्हा पार्थ पाठवी तसे गुप्तहेर म्हणे घेऊनी समाचार. किती असती महावीर सेना किती कसे त्याची. हेर सत्वर येऊनी सेना विलोकी नैनी. पार्थ हेर सेवके जानोनी राया समीपा येले. खटवांग धीर उदार पुण्यवंत दूताचा जाणून मनोरथ. सर्व कथिले तयांना सत्य सांगा जाऊन पार्थासी. 14 प्रधान या राजाप्रती 70 असती सेनापती. 70 औक्षेहिणी सैन्य गणती मम पुत्र रक्षक तयासी. आजी सहाय्य नसे जनार्दन त्याविन तू केवी करशील रण. आजवरी जय लादला संपूर्ण कृष्ण सहाय्य करोनी. तरी सहाय्य करावया रणी पार्था आणि चक्रपाणी. नातरी संकटी पडशील यक्षणी समरे भिडता मज सवे. ऐसे वदोनी या दूतासी आज्ञा देतसे जावयासी. हे त्वरे येऊनी पार्थासी वदेन मुनी ते समयी. आम्ही करता सेना गणती रायाने सर्व दाविले आम्हा प्रती. थोरतयाची अवदारे शक्ती नाही भीती मनात. पंच सेनापती एक एक प्रधान तयावरती. ऐसे 14 प्रधान तयास असती 70 औक्षेहिणी सैन्य. ऐसी सैन्याची सर्व गणती राजसूत श्रेष्ठ सर्वावरती. अद्भुत असे तयाची शक्ती पराक्रमी विख्यात. गणेश भक्त सर्व वीर पराक्रमी अति दुर्धर. ऐसे करावया समर सिद्ध झाले समरासी.
भीष्म द्रोणासम तेजदीप्ती ऐसा भासे खटवांगन नृपती तयासी सायासी श्री गणपती शक्ती अद्भुत तयाची. ऐसे हेरमुखीचे ऐकता वचन पार्थ झाला क्रोधायमान. म्हणे काय करील गजानन श्रीकृष्ण सहाय्य मज असता. खटवांगासी करो निरण अश्विनी आज करीन हरण. सक्रोधे ऐसे वधून सिद्ध झाला समरासी. तेव्हा असंख्य धडकल्या रणभेरी नादन मायेन बोदरी. महावीर बैसुनी रथावरी समरभूमीसी लोटले. खटवांगरायाचे वीर प्रबळ येता लक्षुनी रिपुसे दळ. झाले तेव्हा उतावीळ वेगे लोटले रणासी. वीर सक्रोधे सर्व वदती करू आजी स्वदेश भक्ती. समरी करू बळे ख्याती राज कीर्ती रक्षावया. वाद्यनाद झाला थोर तेने दुमदुमले नभोदर. हे लावले सप्तसागर कापले धरा तळते समयी. खटवांग राव समरी जाता उग्रा नामे त्याची कांता. महासाध्वी पतिव्रता ती निज मानसी आनंदली. मा कालीचे करावया अर्चन पूजन सामग्री सिद्ध करून. करती झाली अर्चन प्रेमे करून ते काळी. षोडशोपचारे करून महाकालीचे करी पूजन. अर्धपाद्यादी समर्पून पंचामृत स्नान घातले. अभिषेक झाल्यावरी अरक्त अलंकार परोपरी. दिव्य वस्त्र अर्पण सोनेरी सुमनमाळा घातल्या. वदन अन्नादी पक्वान्ने बहुत भक्तिभावे अर्पण करीत. सन्मुख उभी राहुनी प्रेमयुक्त मंत्रपुष्पांजली अर्पित. साष्टांग करून या नमन स्तुती करी कर जोडून. आदि अनादि तू सनातन आदिशक्ती महामाया. आदिशक्ती तू विश्वजननी त्रिगुणाची तू मूळ स्वामिनी. अगाध असे तुझी करणी ब्रह्मादिकासी जी अर्थक्य. तू पुरुष मूळ आणलास उदया स्वसुतत्वा केलासी तया. अद्भुत असे तुझी माया करती छाया भक्तावरी. स्तवन ऐसे ऐकता प्रेमयुक्त महाकाली प्रगटली तेथ. म्हणे माग इच्छित मनोगत करीन पूर्ण ये काळी. महाकालीचे ऐकता वचन उग्रावदे कर जोडून. आजी पतिपुत्राचे करी रक्षण समरणांगणी महामाये. कृष्ण पार्थासी आणि आजी समरी येई माये सहाय्यकारी. तरी माये जाऊन समरी करी रक्षण पतीचे. ऐकता ऐशी सप्रेम वाणी कालिका वदे अभयवाणी. आजी युद्धी मी समरणांगणी करीन सहाय्य रायासी. सहाय्य करावया पार्थासी हरिहरादी येथील समरासी. हरिंतयाच्या गर्वराशी गजाननाच्या साह्याने. ऐशी सुरम्य वाणी वधून महाकाली पावली अंतर्धान. तेव्हा उग्रा झाली आनंदघन दातसे सदनी ते काळी. इकडे द्वयसेनेची होता मिळणी वीर भिडती झोट धरणी. पदाती फुले धावती रणी असेलता तोमर घेऊनी. अश्वावरी अश्व धावती गज मदोन्मत धडका देती. अल्लात चक्रवत रथभ्रमती सायक वर्षती अमित. वाद्यनाद कोंदला गगनी वीर भिडती झोट धरणी. मागे पाय न ठेवती कोणी माजली रणधुमाळी अद्भुत. असिलता घेऊन करी एकमेकाच्या ताडती शिरी. वीरमद दाटला समरी हाका देती अनिवार. खटवांग रायाचे वीर महान योद्धे समरधीर. पार्थसेनेचा केला संहार झाला हाहाकार समरणांगणी. गजानन नामाचा ध्वज समरी उभारिला तेजपुंज. तेव्हा पार्थ दळी झाली गजबज सुटला धीर सर्वाचा. समरी तेव्हा देवनी पाठी पळती वीर महान हाटी. ऐसे लक्षोनिया वीर जटी वृषकेत रणी लोटला. आता वृषकेत म्हणजे खरं कर्णाचा मुलगा आहे आणि कर्णाच्या मृत्यूनंतर अर्जुनाने त्याला आपल्या मुलासारखा जवळ केला आहे. वृषकेत रणी लोटला आश्वासुनी पळती यासी. परतविले सर्व समरभूमीसी. वर्षता झाला सायकासी सिंहनादे गर्जुनी. अमित वर्षुनी आशर समरी केला अंधकार. भोतवीराचे खिळले शरीर स्वसायके करुणी. सायके व्यापिला सकळ दळभार उचलो न दे कोणासी कर. झाला समरी हाहाकार विकळ केले वीर समरी. तेव्हा एकवटुनी सर्व सेनाप्रती वृषकेतासी वेढले आती निगुती. साप छेदुनी त्वरित गती बाण अंधकार निवारिला. महान योद्धा वृषकेत सर्वांची चापे
छेदिली समस्त, सत्तराचे छेदले रथ, स्वसहायके करुणी. दुजान दे घेऊ दे रहोवर, सेनेचा केला संहार. झाला समरी हाहाकार, विरखळले रणांगणी. वृषकेतू पराक्रमी अतिघन, त्रयाक्षेहिणी मारले सैन्य. तेव्हा तेजानंद नामे राजनंदन, क्रोधायमान झाला. रथ लोटवणी समरणांगणी, वृषकेतासी खिळले बाणी. तेव्हा कर्णसुते क्रोधे करुणी, शक्ती टाकली अद्भुत. राजसुते आती निघुती, शक्ती छेदून पाडली क्षिती. सायक सोडून त्वरित गती, रथ गगनी उडविला. दिव्य शर सोडून या त्वरित, गगनी खिळले वृषकेत. ते लक्षोनी आदित्य, सायकरी पुत्र सुता ते. अभेद्य कवच अर्पुनी त्यासी, रथ स्वबळे स्थिर केला धरेसी. तेव्हा वृषकेते सोडून सायकासी, रथ गगनी उडविला. परमप्रतापी राजनंदन, महान योद्धा बल संपन्न. उडी टाकले रथातून, अतिवेगे समरात. हस्त चपेट हाणती रथासी, विरत केले वृषकेतासी. स्वरथी बैसोनी वेगेसी, कवचांगीचे छेदले. बाण सोडून या अद्भुत, समरी वृषकेतासी केले मूर्छित. ऐसे लक्षता वीर पार्थ, शर वर्षत अतिवेगे. पार्थाचे लक्षुनी शरसंधान, तेजानंद झाला आनंद घन. कृष्ण भक्तासे महान, पुण्यशील प्रतापी. त्याच्या योगे करून समरी, दृश्य होईल आजी हरी. या आनंदाच्या लहरी, अंतरी दाटल्या ते काळी. पार्थासी करता समरणांगण, प्रगट होईल जनार्दन. ऐसे स्वमनी विचारून, वदता झाला पार्थासी. कृष्ण सारथी आजी नसे पार्था, केवी समर करशी आता. तरी निज साह्यासी चिंती अनंता, समर करावया ते काळी. राजसुताचे ऐकता वचन, पार्थ झाला क्रोधायमान. गांडीव वेगे टणत कारून, दिव्य शरासी वर्षत. अनिवार पार्थाचा मार, समरी वीर केले जर्जर. कोणासी उचलो न दे कर, विकळ केले स्वसायके. पार्थाचे लक्षुनी शरसंधान, स्वमनी आनंदला राजनंदन. पार्थाप्रती वदे वचन, होई सावध सम्रासी. वदोनी ऐसे प्रतिउत्तर, असंख्य सोडी दिव्य शर. केला सेनेचा संवार, पार्थ सायक छेदोनी. सावध होऊनी वृषकेत, दिव्य शर सोडी अति अद्भुत. परमप्रतापी राजसूत, स्वशरे शर छेदिले. पार्थे चक्षुविद्या जपून, बाण सोडला लागता क्षण. दशदिशाने तेव्हा येती बाण, नवे गणती तयाची. अतिबलाढ्य राजनंदन, स्वशरे शर करीत चूर्ण. अंगी लागोन दे बाण, चक्षुविद्या शमविली. त्याने क्रोधावला अर्जुन, दिव्य प्रेरला वज्रबाण. जो चपळ ते समान, कडकडोन राजकुमार सुतावरी धावला. तेजानंदे अतिनिगुती, वज्रबाण छेदुनी पाडला क्षिती. ते लक्षुनी सुभद्रापती, क्रोधायमान दाहला. क्रोधावून या कर्णसूत, शक्ती काढली अति अद्भुत. त्याने दिशा उजळल्या समस्त, तेजा अद्भुत ती येचे. सूर्यशक्ती अति गहन, ती सबीज मंत्रे जपून. द्वय करे उचलून राजसुतावरी प्रेरली. अनंत विद्युल्लता कडकडती, तेवी कडकडून दिव्य शक्ती. येता राजसुते लक्षिता नेत्री, भ्याला नाही ती येशी. सायक सोडून अति अद्भुत, शक्ती सोडली अकस्मात. पर्याग्र पुढे धाव घेत, तो सहस्र काही तोडला. किंचित आग्र शक्तीचा येऊन, हृदय आदळला दारुण. तो मूर्छित पडला राजनंदन, हे खटवांगर आहे लक्षिले. मागच्या अध्यायामध्ये ती जी अश्विनी होती, पुंजिका नावाची अप्सरा, जी अश्विनी झाली होती आणि ती ह्या खटवांग रायापाशी होती, ती मागायला अर्जुन गेला. त्याचं हिमालयावरती त्रिकोणपुरी नावाचं राज्य आहे. मग अर्जुनाने निरोप पाठवला शाण्यासारखा. मग दोघांचं शब्दाशब्द झाले आणि शेवटी लढाईला आता त्या दोघांची तयारी झाली. मग दूताला परत आल्यानंतर दूताने येऊन शब्द सांगितला. मग इकडून ह्याचं सैन्य, इकडून ह्या खटवांगरायाचं सैन्य. तर ह्याने हेर पाठवले होते त्याचं किती शक्ती आहे बघण्यासाठी. खटवांगरायाने त्याला घेऊन गेला आणि दाखवलं सगळं. हे माझे 14 सचिव आहेत आणि 70 असे माझे सेनापती आहेत. म्हणजे 5 ह्याच्यावरती एक सचिव आहे, 14 पंचे 70 ना. आणि 70 अक्षयणी माझं सैन्य आहे आणि त्या सगळ्याचा प्रमुख माझा मुलगा आहे, असं सगळं सांगितलं. हे जा आणि तुम्ही पार्थाला सांगा आणि त्याला म्हणावं,
तू काही आता विजयी पावणार नाहीस तर तू श्रीहरीला बोलव, त्याशिवाय काही तुझं युद्ध होणार नाही. असे सगळे आमचे गणेश भक्तवीर आहेत, तर ते आम्हीच जिंकणार आहोत. मग त्याने जाऊन त्याला सांगितलं की बाबा तो चांगला राजा आहे, उदार आहे, महान आहे. नाही तर काय होतं, हेर दिसला की हेराला मृत्यूदंड असतो ना. मग त्याला चांगलं म्हटलं तरी त्या पार्थाला ते पण झोंबलं. तो अजून काय म्हणतात त्याचं तुम्ही हे गाता म्हणून. आणि लढाईला दोघं वीर निघाले, हत्ती घोडे पायदळ. पार्थाचं पण काही कमी नाही आहे, त्याला पण माहिती आहे आपल्याला कृष्ण सारथी आहे, याचा गजानन आहे. मग इकडे याची पत्नीनं काय केलं, तो राजा लढायला गेल्यावरती कालिकेची पूजा केली. तिला पंचामृत स्नान घातलं, नैवेद्य केला, सगळं काय केलं. लाल रक्ताचे दागिने, रक्तरंगाचे कपडे, असं सगळं काही दिलं आणि प्रार्थना केली. मग ती कालिका आली समोर. काय बाई पाहिजे माये सांग. मग त्यानं सांगितलं मुलगा आणि पती दोघंही रणात गेलेत, तर त्यांचं रक्षण कर. कारण पार्थ आहे समोर, अर्जुन काही कमी नव्हता ना. समोर पार्थवीर आहे आणि त्याचा सहाय्य कोण आहे, अर्जुन आहे. पण तूच माये सगळ्याची आहेस, तूच म्हणजे काय मूळ तू आहेस. आणि तू ते ब्रह्मपुरुष जो जागवलायस तो तू जागवलायस, आणि तो आपला मुलगा म्हणून तू त्याला केलायस, तो म्हणजे गणपती. तर त्याला तू आज रक्षण करायला सांग. मग ती म्हणते मी करते रक्षण, तू काय त्याची काळजी करू नको. आणि ती अंतर्धान पावली. मग इकडे दोन्ही सेनेचं मोठं युद्ध सुरू झालं. घोड्यावरती घोडेवाले, तलवारबाज करणारे तलवारवाले, रथाशी रथवाले, हत्तीशी हत्तीवाले, असे सगळे एकमेकाशी भिडून युद्ध करायला लागले. पार एकमेकाच्या झोट धरणी म्हणजे एकमेकाच्या झिंजा धरून त्यांना खाली पाडणे, आपटणे. असिलता म्हणजे तलवार घेऊन लढाई करणे. मग ह्याचं सैन्य असं गणपती भक्त आहे. पहिली सुरुवात झाली पार्थाच्या सेनेचा पराभव होण्याचे, बरंचसं सैन्य मारलं. मग आता हा वृषकेत आला. हा वृषकेत म्हणजे कर्णाचा मुलगा आहे, जो अर्जुनाने नंतर त्याला आपल्या मुलासारखा सांभाळलेला आहे. तो पण महान पराक्रमी होता. मग त्यानं ह्याच्या सेनेचा संहार करायला सुरुवात केला. मग आता तेजानंद नावाचा मुलगा आहे कुणाचा, त्या खटवांगरायाचा. मग त्या दोघांमध्ये भयानक युद्ध झालं. त्याचा वृषकेताचा रथ सगळा त्या तेजानंदाने आकाशात उडवला. मग आकाशात सूर्यसहाय्य झाला, कारण कर्णाचा मुलगा सूर्याचा मुलगा कर्ण, कर्णाचा मुलगा वृषकेतू. त्यामुळं आपल्या नातवाला त्यानं सहाय्य केलं. एक हे पुरवलं वरती, आत्ताच्या काळामध्ये काय ते बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात तसं बाण प्रूफ जॅकेट एक आहे, कवच, ते त्याला दिलं. आणि तो रथ मग खाली आला. मग दोघात परत एकदा ह्याची सरशी एकदा त्याची सरशी, असं काय ते युद्ध चालूच आहे. आणि शेवटी असं झालं की दोन्हीकडनं त्या ह्याला तेजानंदाला हे केलं, लढाईमध्ये जरा गारद केलं, शक्ती सोडली. मग त्याने काय सोडले, बाण सोडले. मग ती एक शक्ती अशी होती की त्याने त्याचे शततुकडे केले तेजानंदाने, तरी पण त्याचा थोडासा पिसारा हृदयावर येऊन आदळला आणि तो मूर्छित झाला. आणि आता हे खटवांगरायानं पाहिलेलं आहे. समरी लोटोनी या स्यंदन, अमित वर्षला दिव्य बाण, वीरे वीर खेळले पूर्ण, स्वसायके करोणी. आणि वार रायाचा मार, रणासी कोणी न येती समोर, झाला समरी हाहाकार, वीर पळती दश दिशा. हा जो तेजानंद होता ना, तोही कृष्ण भक्त होता. मग त्याला असा आनंद झाला होता की आता अर्जुनाशी लढाई केली की कृष्ण सहाय्याला येईल आणि आपल्याला कृष्णाचं दर्शन होईल. म्हणून तो अर्जुनाला डिवचायसाठी एकदा म्हणतो पण की तू एकटा काय लढाई जिंकणार, तुझ्या कृष्णाला सारथ्याला मदतीला बोलव म्हणून. मग अर्जुन अजून क्रोधाने त्याच्यावरती काय काय ते सोडतो ना, शक्ती बिकती, त्यात तो मूर्छित होतो. आता खटवांगराय आपल्या मुलाचा बदला घ्यायसाठी तो उभा राहिला आहे. मुलाला म्हणजे बदला म्हणण्यापेक्षा त्याची बाजू सावरण्यासाठी. आणि मग आता त्याने ह्याच्या सैन्याचा हाहाकार करून टाकला अर्जुनाच्या. क्रोधे वदे वीर पार्थ, दाखवी आता तव सामर्थ्य, गर्व फुगारा झाला भोवत, करीन झाडणी तयाथी. आजवरी योद्धाने मिळाला कोणी, म्हणून ऐश्वर्य भोगसी या स्थानी. आता जर्जर करुणी समरणांगणी, करीन हरण वित्त सारे. जरी वाचविणे असेल शरीर, अश्विनी अर्पी मज सत्वर, मी राज्य अर्पितो तुझे निर्धार, आधी करी आनंदे करोनी. वयोवृद्ध तू म्हणून सुनीती ही आता केली कथन, समराची आसदे सोडून दया करतो ये काळी. न मानिता हे माझे वचन, समरी काया करीन छिन्न भिन्न, ऐसी पार्थाची थोरवी ऐकून, हसून वदे राव तेव्हा.
पंडूसुत तुम्ही आता दुर्बळ, दुःख भोगिले अति प्रबळ. तुम्हासी सहाय्य होता गोपाळ, म्हणून राज्य पावला. स्वमुखे वदसी मी धनुर्धर, तुझ सम म्या देखिले फार. सहाय्य होता श्रीकरधर, म्हणून यश पावलासी. भीष्मद्रोणादी कर्णवीर, महान योद्धे समरधीर. ते कपटेच वदिले साचार, श्रीकरधरे जानपा. माया लागवी श्री अनंत, भीष्ममुखाने जय केला प्राप्त. महाराज प्रतापी देवव्रत, हरिवचने देह ठेविला. महाराज श्री गुरु द्रोणाचार्य, महान प्रतापी द्विजवर्य. त्याते समरी बिडूनी जय, प्राप्त न होता कदापि. कृष्णे समरी कपट करून, ध्यानस्थ बारबिला गुरुद्रोण. नातरी तयापासून जय प्राप्त तुम्हासी न होता. कर्णासी भिडता समरात, कृष्णे दडपिला विजय रथ. म्हणून वाचलासी तू कुंती सुत, हे का न जानसी मानसी. ब्रह्मडा तुझे असे नाम, क्षत्रे कुळी जन्मलासे आदम. काय करशील आता संग्राम, नपुसका सांग हे. त्यात सारथी नसे आजी जनार्दन, कोण करील तव रक्षण. चाप भाता करील चूर्ण, हाव करता समराची. तरी समरे सहाय्य करावया, आठवी मनी यादवराया. या वाचून अन्य साधन वाया, सत्य मानसी समज हे. जो निजभक्ता सहाय्यकारी, प्रगट होईल त्वरे रथावरी. रक्षिलाजी तुझला समरी, नाना यत्ने करुणी. रायाचे करणे ऐकता वचन, पार्थ झाला क्रोधायमान. गांडीव त्वरे टनत्कारून, शरवर्षला अमित. पार्थाचा मार अचाट, संवारिले वीरांचे थाट. मार्ग केलासे सपाट, रथ नीट चालावया. कोणासी उचलो न दे कर, रणी झाला हाहाकार. घाबरे केले महावीर, शस्त्रासह कर छेदिले. शरमंडप दाटला थोर, रणी पडला अंधकार. प्रबळ योद्धा पार्थवीर, द्वयाक्षेणी वाहिनी संवारिली. ह्यांच्या युद्धात ना सैनिक बिचारी फुकट मरत असतात. खटवांगराये लक्षिताने, रथ लोटला समरणांगणी. सायक दिव्य वर्षोनी, शरदाळ निवारिला. शर सोडोनी अमित, सैन्य मारले अपरिमित. अश्वगज संवारिले बहुत, रथ छेदले वीरांचे. निवारुनिया पार्थशर, दळाचा केला सर्व संवार. रणत्यागुनी महावीर, पळती तेव्हा जीव भये. आता खटवांगराया समोर आल्यावर अर्जुन त्याला काय सांगतो शहाणपणा. म्हणतो तू वयोवृद्ध आहेस, म्हणून मी तुला सोडून देतो. तू ती अश्विनी माझ्या ताब्यात दे, तुझं जिंकलेलं राज्य मी तुला परत देईन. आणि नाहीतर म्हणे तुझ्या देहाची जर्जर करून टाकेन म्हातारपणी, किंवा तुला मारून टाकेन थोडक्यामध्ये. मग तो राया हसला. राया म्हणला ते गेले दिवस तुझे आता म्हणे, तेव्हा पण तुझे युद्ध जिंकलायस ना, ते फक्त गोपाळ सारथी होता म्हणून जिंकलायस. ते पण गोपाळाने तुझ्यासाठी सगळं कपट केलेलं आहे. भीष्मांच्याकडूनच विचारून घेतलं की तुमचं मरण कसं आहे, आणि त्यानुसार भीष्मांना मारवलं. ते आहे ना, अंधारात द्रौपदीला पाठवतात, ती नमस्कार करते, काकणं वाचतात, आणि मग ते भीष्म आशीर्वाद देतात सौभाग्यवतीचा. मग द्रौपदी सांगते, सौभाग्यवती मी कशी होणार, तुम्ही जर समोरच्या बाजूला उभे आहे तर मी कशी होणार. मग त्यांना कळतं हे सगळं कृष्णाची करणी आहे, पण ते त्याचे भक्तच असतात. ते म्हणतात मला कळतंय तुला हे कुणी पाठवलंय, ही तुझं बुद्धी नाही आहे, पण ठीक आहे, त्यांना सांग जर माझ्या पुढे स्त्री आली एखादी तर मी तिच्यावरती शस्त्र उचलणार नाही. आणि मग तो शिखंडी पुढे करून ते जे भीष्माचा वध केला जातो ते शिखंडी. द्रोण पण म्हणे खरं तर त्यांच्या युद्धात तुम्ही त्यांना हरूच शकले नसतात. मग ती कपटानेच बातमी पसरवली, अश्वत्थामा मेला, नरोवा कुंजरोवा, म्हणजे नर मेला का हत्ती मेला माहीत नाही. अश्वत्थामा नावाचा हत्ती पण होता. आणि मग द्रोणांना नाही माहीत होतं खरं आपला मुलगा चिरंजीव आहे, कधी मरणारा नाही आहे. पण त्यांना ते दुःखानं ते हातातली शस्त्र सोडली आणि रथावरच आपल्या समाधीस्थ बसले, माझा मुलगा मेला म्हणून दुःखाने. आणि मग तेव्हा त्यांचा वध करण्यासाठीच द्रुपद राजाने यज्ञ केला होता, आणि त्यातून दृष्टद्युम्न नावाचा मुलगा जन्माला आला होता. त्याने जाऊन त्यांचं समाधीस्थ अवस्थेमध्ये शिर छेदले. तेव्हा अर्जुन ओरडत होता, माझ्या गुरुला मला मारायचं नाही आहे, माझ्या गुरूंना मला कैद करायचं आहे. पण तोपर्यंत दृष्टद्युम्नाने त्यांचं शिर छेदलं आहे. कर्णाच्या बाबतीत म्हणले, त्यानं जेव्हा जेव्हा कर्णाचे बाण येत होते तेव्हा हा कृष्ण आपला रथ आहे ना जमिनीत दाबायचा. मग तो उत्तम सारथी पण होता म्हणून तू वाचला आहेस. असं सगळं त्याचे उद्धार काढला आणि सांगितलं, अरे तू तर ब्रह्मनाड आहेस खरा तर तू कसला, तू कलंक आहेस म्हणे त्या कुरुकुलाला तुमच्या ह्याला. तू कसला म्हणे पुरुष असला तर तू लढायला ये, तू तर नपुसक आहे. आणि कृष्ण नाही आहे तुझा म्हणे सारथी,
तो असला तरच म्हणे तू युद्ध थोडंफार तरी तुझा जीव तरी वाचेल. आणि मग दोघांमध्ये पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं. मग पार्थानी म्हणजे अर्जुनाने पण भयंकर बाणाचं जाळ इतकं टाकलं की त्याचा एक मंडप तयार झाला. पार पृथ्वीवर सूर्याची किरणं पण पोचेना झाली, एवढं झालं. मग खटवांगरायानं परत त्याला काय जे वापरलं की ते सगळे बाणाचं जाळ तोडून टाकलं. म्हणजे असं आता दोघांचं एक युद्धाचं मोठं काय एक काय म्हणतात, जशी कुस्ती बघतो दोन पैलवानांची तसं ते बघतो आहे. मग आता त्याचं खटवांगरायानं काय केलं, पार्थाचं 2 अक्षयणी सैन्य मारून टाकलं. खटवांगराये लक्षितानेनी रथ सोडला समरणांगणी, दिव्य सायक वर्षोनी शरदाळ निवारिला. शर सोडोनी अमित सैन्य मारिले अपरिमित, अश्व गज संवारिले बहुत रथ छेडले वीरांचे. निवारुनिया पार्थ शर दळाचा केला संवार, रणत्यागुनी महावीर पळती तेव्हा जीव भय. सोडूनी दिव्य बाण गांडीवाचा तोडला गुण, पार्थे नूतन गुण चढवून अमित सायक वर्षला. अनंत शस्त्रास्त्रे क्रोधे सोडली वीर पार्थे, हे लक्षिता नृपनाथे शस्त्रे छेदून पाडली. पार्थ करी जे जे संधान, ते ते राव स्वकरे टाकीत छेदून. संधानी वेगाती गहन घाबरे केले पार्थासी, चाप कोणान धरो दे हस्ती विकळ केले पार्थाप्रती. महावीर वेगे सर्व पळती समरभूमी त्यागुनी, तेव्हा राव वदे पार्थासी वचन मम वचनी त्वान दिला मान. पूर्वीत सहाय्यास आणतासी जनार्दन, संकट हे तुझन प्राप्त होते. सारथी सांडोनिया ऋषिकेशी, मानव सारथी व्यर्थ आणलासी. तरी रक्षी आता तयासी, अवकाश देतो तुझा आता. मानव सारथी वधुनी तव सहाय्यास आणतो चक्रपाणी, स्थिर आता रणी करुणी करी निवारण बाणाचे. रावायसे वदोनी वचन चापी लावला दिव्य बाण, त्याने दिशा उजळल्या संपूर्ण तो आकर्ण ओढोनी सोडला. बाण कडाडला अतिप्रबळ सप्तपाताळे डळमळली सकळ, विमाने पळविती सूरपाळ झाला हाहाकार ते समयी. तेव्हा पार्थे दिव्य सोडले शर, बाणाचा वेगा त्या निवार. सारथियाचे उडवून शर गांडीवाची प्रत्तींचा छेदली. तेव्हा पार्थे आठवून श्रीकर धर, दंतात धरुनी वागदोर. गांडीवासी गुण चढविता सत्वर, तो राये छेदला तत्काळ. संकटी पडता सखा अर्जुन, प्रगट झाला जनार्दन. पार्थ सारथी होऊन वागदोर हाती धरियेले. सारथी लक्षुनी कमलापती, आनंद पावला सुभद्रापती. तेव्हा श्रीकृष्ण वदे पार्थाप्रती, सोडी बाण अद्भुत. कृष्णासी लक्षुनी पार्थरथी, खटवांगा आनंदला परमचित्ती. म्हणे भक्त पालका श्रीपती, रक्षी आता पार्थासी. भक्त पालक तू घनश्याम, पाही देवा माझा क्षात्र धर्म. पाहू नको आता भ्रम, निज भक्त रक्षण करताना. श्रीकृष्णासी ऐसे वधून गजाननाचे केले स्मरण, तो महाकालीचे आवरण समरी पडले ते काळी. महाकाली माया अति अद्भुत, ब्रह्मादिकासी कदा नवे व्यक्त. सन्मुख भिडता समरात, तेथे प्रवेश न होय वायूचा. सदृश्य तेज जे अतिथोर, समरी फिरे चक्राकार. तयाचा भेद करता नये साचार, ऐसे आवरण शक्ती अत्यंत. खटवांगरायाच्या सेने भवती, महाकालीची आवरण शक्ती. तेथे हरिहराची न चाले मती, ऐसी तेज दीप्ती जियेची. सन्मुख लक्षुनी कृष्णार्जुन, खटवांगे प्रेरले दिव्य बाण. पार्थवीरे हे लक्षून सायक सोडले अतिवेगे. बाण खंडोनी पडती धरेवर, आवरणातून जातीन वार. हे लक्षोनी या पार्थवीर क्रोधायमान जाहला. मग शेवटी या खटवांगरायानं अर्जुनाच्या गांडीव धनुष्याची जी प्रत्यंचा असते, म्हणजे जी नाडी असते दोरी, तीच तोडली. मग ते दुसरी लावेपर्यंत तिसरी लावेपर्यंत झालं त्याचं पराभव म्हणजे तिथं हताश झाला थोडक्यात. मग त्याला काय सांगतो हा, तुला सांगितलं होतं कृष्णाला सारथी म्हणून बोलाव, तू ऐकलं नाही. हा मानवी सारथी घेऊन आलास म्हणे, ह्याचा काय उपयोग आहे. आता मी याचा वध करतो आणि तू कृष्णाला बोलव. आणि खरंच त्या सारथ्याचा वध केला. बिचाऱ्या सारथ्यानं काय केलं मधी, पण त्याला मारून टाकलं. आणि मग अर्जुनाने काय केलं, आपल्या दातामध्ये धरलं ते रथाचं, जो रथ हाकण्याचा जो दोरा असतो तो दातामध्ये धरला आणि तो बाण लावू लागला किंवा त्या बाणाचं हे करू लागला. गांडीवाला गुण चढवता झाला. गुण म्हणजे बाण किंवा ती दोरी. मग कृष्ण प्रगट झाला. बाबा आपला भक्त संकटात आहे म्हटलं की कृष्ण आला.
कृष्णाला बघून खटवांगरायाला पण आनंद झाला. त्याचं पण तो म्हटला की भक्तपालक आहेस बाबा, वेळेला लगेच त्याच्यासाठी धावलास, पण आता भ्रमात पडू नको. आता तुझं रक्षण आणि भक्ताचं रक्षण दोन्ही रक्षण कर, माझ्या बाणापासून वाचव. आणि गजाननाचं स्मरण केलं कृष्णाला असं सांगून. मग त्याच्याबरोबर ती कालीची माया असते तसं आवरण पडलं. मागच्या अनेक अध्यायात आपण बघितलंय कालीचं आवरण. मग त्या कालीच्या आवरणात असं असतं, त्यांना पलीकडचं दिसतं त्या सैन्याला, पण ह्यांना मात्र बाण कुठं मारायचा कळत नाही, आणि मारला तरी तो बाण तुकडा होऊन परत जमिनीवरच पडतो. मग खटवांगरायाच्या सेनेभोवती ते कालीचं आवरण असं फिरत होतं चक्राकार सगळीकडनं, की त्याच्यामध्ये कुठला बाण शिरतच नव्हता. आणि कृष्ण अर्जुनाने बघितलं. कृष्ण म्हटला, मार आता तुझे बाण, तुझी लढाई पार्था तू लढ, मी आहे प्रत्यंचा म्हणजे सारथ्य करायला मी आलोय. पण ते बाण सगळे धरणीवर पडू लागले आणि पार्थवीर अजून क्रोधायमान झालेला आहे त्याच्यामध्ये. वज्रासम सोडले दिव्य बाण, ते आवरणात होती चूर्ण. खटवांग योद्धा अति प्रवीण, जर्जर केले पार्थासी. अनंत अस्त्रे दिव्य शर, प्रेरता झाला सुभद्रावर. ते लक्ष्मी श्रीकरधर, विचार करी निज मानसी. असंभाव्य लक्षिली तेजदीप्ती, म्हणे ही महाकालीची अत्यंत शक्ती. येथे कुणाची न चाले गती, शक्ती अत्यंत ही याची. थोर शक्तीचे हे आवरण, हे न शमे शिवशस्त्रा वाचून. हरिने हे मनी जाणून, पार्था प्रति अनुवादे. रायासी रक्षितसे आदिशक्ती, तिने आवरण घातले सर्वाभोवती. तरी पाशुपत प्रेरित त्वरितगती, शक्तीचे आवरण निभावया. वदता ऐसे श्री अनंत, पार्थे काढले पाशुपत अस्त्र. जपोनिया बीज समंत्र, आवेशे प्रेरले ते काळी. संभाव्य दाटली तेजदीप्ती, थरारली तेने सर्व जगती. तेजहीन झाला ग बसती, कडकडाट गगनी न समाये. महाकाली झाली क्रोधायमान, तयावरी त्रिशूळ दिदला झोपून. पाशुपताचे तेज गेले लोपून, अद्भुत वेग तयाचा. शूळाची शक्ती अति अद्भुत, मागे हटविले पाशुपत. हे लक्षणीय अनंत, सुदर्शन झोकिले शूळावरी. द्वयासी भिडतसे त्रिशूळ, धडका देतसे अतिप्रबळ. झाला समरी कोल्हाळ, मागे सार्थ द्वयासी. नारदे लक्षिता युद्धनयनी, आनंद दाटला अंतःकरणी. युद्धाची आवडी मज लागोनी, ही पूर्ण करीना जिम्या. ऐसा स्वमनी करून विचार, कैलासी पातला अतिसत्वर. साष्टांग नमुनी महेश्वर, वदता झाला ते काळी. देवाधिदेव तू पंचवदन, अनंत भक्तासी दिदले सवर प्रदान. तितके संकटी पडून नाश पावले सर्वही. पाशुपत पार्थासी अर्पिले, शक्तीने त्रिशूळे तयासी हरविले. हे लक्षिता घन निळे, सुदर्शन प्रेरले तयावरी. त्रिशूळाचा वेग अतिघन, तेजे कोंदले त्रिभुवन. समरी प्रलय झाला दारुण, तो लक्षिता नये स्वनयनी. त्रिशूळाची त्या अद्भुत शक्ती, समरी न आटोपे तया प्रती. तरी समरी जावनी पशुपती, सहाय्य करी पार्थाचे. नारदाची ऐकता वाणी, क्रोधावला शूळ पाणी. वेगे येऊनी स्मरणांगणी, शूळ प्रेरला त्रिशूळावरी. त्रयशस्त्रे होऊन एकत्र, त्रिशूळासी धडका हाणती अद्भुत. कडकडाट झाला बहुत, तेने पदे हालली सुरांची. महाकालीची शक्ती अतिप्रबळ, त्रयास्त्राची समरी भिडे त्रिशूळ. तेजे व्यापला ब्रह्मांड गोळ, आवरणात भूतकालीचे. हरिहरे हे लक्षुनयनी, क्रोधायमान झाले तय क्षणी. आचाट हाके त्वरे देऊनी, वाहने त्यागिली हरिहरे. विक्राळ धरुणी स्वरूपासी, कालीस ग्रासू इच्छिती आवरणासी. तेव्हान लक्षवे उभयतासी, आकांत वर्तला अद्भुत. महाकालीचे करावया रक्षण, प्रगट झाला गजानन. परशुत्रयावरी झोकून, विशाळ स्वरूप धरियेले. राये लक्षिता एकदंत, साष्टांग घातला दंडवत. जोडून या द्वय हस्त, स्तुती करी ते काळी. विश्वरूपी तू विघ्नारी, भक्तासी रक्षिसी नाना परी. परब्रह्म तू सायकारी, काय न्यून्य मज लागी. ऐसी करून या स्तुती, विलोकुनी पाहे गणेश मूर्ती. त्रैलोकी फाकली तेजदीप्ती, श्रीमुख नयनी न लक्षवे. विक्राळ पसरोनिया वदन, ग्रासू इच्छित त्रिभुवन. तेव्हा गजबजले सूर संपूर्ण, हाहाकार झाला त्रिलोकी. नारदे हे लक्षितानेनी, भयभीत झाला तेव्हा मनी. म्हणे अंत ओढवला एक क्षणी, बरवा विचार न दिसे. क्रोधावला एकदंत,
अनंत ब्रह्मांडे ग्रासित समस्त आजी हरिहरासे घालेल उदरात अनर्थ ओढविला ये काळी नारदे स्वरूपलक्षिता डोळा सत्यलोकी त्वरे पातला नमुनी विधीच्या पाऊला वदता झाला ते काळी दिनवदने वदे वचन अनर्थ ओढवला अति दारुण सर्व वृत्तांत तेव्हा केला कथन विधी लागी ते समयी आता समरी सत्वर जाऊन हरिहराचे करी रक्षण नारदाचे ऐकून वचन विधी रणात प्रगटला लक्षिताचार स्वरूपासी कमलोद्भव भय पावला मानसी त्यातन लक्षवे गणेशासी अनंत मुखे जयाला अद्भुत फाकली तेजदीप्ती चौकडे अग्निज्वाळा धाव घेती तेने वने उपवने दग्ध होती नवे शक्ती लक्षावया महाविघ्न उद्भवले दारुण केवी होया आता शमन हे स्वचित्ती विचार करून कमलासन वदता झाला ते काळी भक्तांनी प्रार्थिता स्वदैवतासी निरसन होईल या विघ्नासी तरी प्रार्थने आणावे चौगासी त्वरे जाऊन ये काळी चंडीश ध्रुव विश्वामित्र भृशुंडी मुनी गणेश भक्त तेव्हा सूर समस्त प्रार्थिती नारदासी नमोनी हे कार्य अति कठीण सिद्धन होय तुझं वाचून त्वरे आता जाऊन आणि समरा चौघासी युद्ध करता दानवासी अनंत वेळा रक्षिले आम्हासी आता महाराजा का उपेक्षिसी शरण आलो तो पाया सुरांचा जाणून मनोगत नारदे चौघासी आणले त्वरित सुरा आनंदे समस्त नमन करती पाचासी पार्थाचे सगळे बाण आत्तापर्यंत सोडलेले त्या आवरणामध्ये सगळे चूर्ण होत होते आणि खाली पडत होते. मग कृष्णाने बघितलं, त्याच्या लक्षात आलं ही कालीची शक्ती आहे. बघा आता नवरात्र चालू आहे आणि ह्या काळामध्ये हा जो देवीच्या बलाढ्यतेचा आणि देवीच्या म्हणजे सामर्थ्याचा हा अध्याय आपल्याला वाचायला आला आहे. मग म्हणे तू काय कर, पाशुपत अस्त्र प्रेर. पाशुपत म्हणजे शंकरानं दिलेलं शंकराचं अस्त्र. मग म्हणे देवीचं अस्त्र कदाचित माघार घेईल. मग अर्जुनाने काय केलं, पाशुपत सोडलं. पण देवीनं काय त्याला पण हे केलं, मागे हटवलं. मग ते पाशुपताला पण काय देवीचं अस्त्र ऐकत नाही. देवीने एक आपला त्रिशूळ टाकलेला आहे, तो पाशुपताला पण मागे गेला. म्हणजे आधी काय झालं, त्याने देवीचं अस्त्र नमवण्यासाठी पाशुपत सोडलं, पण देवीने आपला त्रिशूळ टाकला. मग त्या शूळावरती कृष्णाने सुदर्शन सोडलं. पण 2-2 अस्त्राची देवीचं एक अस्त्र भिडलेलं आहे. मग हे नारदाने बघितलं आणि नारद आनंद झाला. आधी मला लढाई आवडती म्हणे, लढाई बघून मला बरं वाटलं. आणि कैलासाला गेला आणि शंकराला सांगितलं की तू वर देतोस प्रत्येकाला, पण तुझ्या वराचा काही फायदा नाही. तुझा भक्त म्हणे तुझ्या भक्तांचा आता नाश होणार आहे. मग शंकराने विचारलं काय झालं. मग त्यांना सगळं सांगितलं होतं. पण शंकर आपले कैलासावर समाधीत असतात. त्यांना जग दुनिया ब्रह्मांड डळमळलं, ब्रह्मांड पेटलं तरी त्यांना काही देणं घेणंच नसतं त्याचं. मग शंकराला राग आला. मग शंकराला तिथं लढायला. मग शंकराने आपला त्रिशूळ टाकला. पण त्या 3-3 शस्त्राला देवीचं एक शस्त्र भिडलं होतं आणि ते हे करत नव्हतं, सोडत नव्हतं ते, म्हणजे काही केल्या. मग त्याच्यानंतर काय झालं, मग तिच्या मदतीला गणपती पण आला. कारण शेवटी पुत्र कुणाच्या बाजूने असतो, नेहमी आईच्या बाजूने असतो. आणि मग दोघांनी आधी ह्यांनी केलं, भगवान विष्णू आणि शंकर दोघांनी आपली वाहनं त्यागली. वाहने म्हणजे काय, तर वाहने त्यागली हरिहरे. म्हणजे कोण, हा नंदीवर बसून आला असेल, हा गरुडावर आला असेल, त्यांना सोडलं आणि ते पृथ्वीवर उतरले किंवा युद्धात उतरले खाली जमिनीवर आणि प्रचंड मोठं रूप धारण केलेलं आहे. आणि तिघं मिळून कालीशी एकटीशी भिडत आहेत. आता तो खरं तर कालीचा नवराच आहे, कोण, शंकर. पण ते युद्धात काय नाही, प्रत्येकाचा आपला आपला अहंकार, आपली आपली शक्ती असते. मग आता कालीच्या रक्षणाला स्वतः गणपती आलेला आहे. मग गणपती तर आपण आत्तापर्यंतच्या अध्यायात बघितलं, एवढं प्रचंड रूप धारण करतो की अख्खं ब्रह्मांड काय त्रिभुवन गिळून टाकेल. 3 लोक, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, सगळं, पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग. मग आता त्यानं पण मोठं रूप धारण केलं. मग ते एकदा क्रोध असला की बघा, आपल्या घरच्या छोट्या छोट्या भांडणात पण जेव्हा अतिसंताप होतो तेव्हा आपण समोर कोणी विचार न करता त्याला वाटेल तसं बोलत राहतो. राग उतरल्यावरती आपल्याला समजतं. तसं आता हे सगळ्यांचं झालं आहे. सगळ्यांनी मोठी रूपं धारण केलेली आहेत आणि एकमेकाला गिळू पाहत आहेत. मग आता नारद आला, पण नारद आता खरा भयभीत झाला की आता काही हे खरं नाही, अख्ख्या पृथ्वी नाश होईल ब्रह्मांडाचा. म्हणजे स्वर्ग पण जाईल ना, देव पण जातील पोटामध्ये गणपतीच्या.
कारण देवाची आसनं डळमळली, सप्त पाताळ सगळे उसळले, सप्त समुद्र उसळले, सप्त पाताळे डळमळली, असं झालेलं आहे. मग गेला धावत धावत ब्रह्म्यापाशी. ब्रह्मा हा नारदाचा पिता आहे आणि त्याला सांगितलं असं असं झालंय बाबा, काहीतरी कर आता, तू हे युद्ध थांबव, शमव. मग ब्रह्मा तिथं आला, पण 4 अशी दिव्य रूपं बघितली तर तो घाबरलाच आधी. हरी, गणेश आणि काली आणि हर, हे चौघांची रूपं बघून तो घाबरलाच. म्हणला आता ह्यांचे भक्तच आणले पाहिजे. जेव्हा हे भक्त प्रार्थना करतील तेव्हाच ही दैवत शांत होतील. मग हे भक्त कोण? चंडीश, ध्रुव, विश्वामित्र आणि भृशुंडी, हे चौघांचे 4 भक्त आहेत. भृशुंडी गणेशाचा. यांना सगळ्यांना बोलवा आणि काही करून हे युद्ध थांबवा. मग सगळ्या देवांनी नारदाचीच प्रार्थना केली की बाबा रे, तू आहेस तरच हे सगळं होईल. मागे पण तू आम्हाला अनेक वेळा वाचवलेला आहेस, तर तूच जात आणि त्या चौघांना पण लवकर लवकर घेऊन ये. चंडीने सप्रेमे प्रार्थून सौम्यरूपी केला पंचवदन. तेव्हा ध्रुवेस्तबिता जनार्दन, पार्थसारथी शांत झाला. चंडीने सप्रेम प्रार्थून सौम्यरूपी केला पंचवदन, म्हणजे चंडीश नावाचे ऋषी आहेत, त्यांनी प्रार्थना करून शंकराला सौम्यरूप धारण केलं. ध्रुव म्हणजे ध्रुव, आपल्याला माहिती आहे ध्रुवाची कथा. तर ध्रुवानी जनार्दनाची प्रार्थना केली आणि त्याला शांत केलं. तो पार्थाचा सारथी पण आता सौम्यरूप धरून शांत झाला. विश्वामित्र महान शक्ती, गायत्रीचा परमभक्त. गायत्री ही आदिमाया निश्चित, अद्भुत शक्ती ती येती. विश्वामित्रे करता स्तवन, महाकाली झाली आनंद घन. लघुरूप केले धारण, आवरण समरीचे वारुणी. हरिहरादी सुधा पाणी, भृशुंडीस प्रार्थिती तयक्षणी. रक्षी आता संकटातुनी, शरण आलो तव पाया. सुरांचा जाणून या मनोगत, सप्रेमे मुनी तयासी वदत. खटवांग अति पुण्यवंत, परमभक्त गणेशाचा. त्यासाठी भृशुंडी आणायची गरज नाही. खरं स्वतः खटवांग राया पण मोठा भक्त आहे गणेशाचा. मग चंडीशानी कुणाला केलं? शंकराला लहान करायला सांगितलं, सौम्यरूप करा. ध्रुवानी विष्णूला सांगितलं. आणि जे विश्वामित्र आहेत ते देवीचे भक्त आहेत, गायत्रीचे. आणि ह्या सगळ्या देव्यांचा अवतार एकच आहे ना. मग त्या गायत्रीचा परमभक्त आहे, तीच आदिमाया आहे. मग तिला प्रार्थना केली, मग ती पण लघुरूप धारण केलं तिनं. आणि मग सगळे मिळून हरी हर सगळे देव सुद्धा पाणी भृशुंडीला प्रार्थना करू लागले की आता बाबा गणेशाला शांत कर, नाही तर तो अख्खं त्रिभुवन गिळून टाकेल. मग सुरांचा हा मनोगत देवांचा जाणून त्या मुनींनी गणेशाची प्रार्थना केली. करावया भक्ताचे रक्षण, प्रगट झाला से गजानन. तरी देवादिदेव हा सनातीन, भक्ताधीन असे हा. तरी खटवांगासी जाता शरण, करील तो हे विघ्न निरसन. अन्य उपाय या वाचून, नसे आता ये काळी. तरी शरण रायासी निगता पार्थ, तेने तुष्टेल एकदंत. भक्ताधीनासे हा भगवंत, करील रक्षण सर्वाचे. भृशुंडीचे ऐकता वचन, पार्थासी वदे जनार्दन. खटवांग रायासी जाई शरण, पुण्यशीळ हा अति पराक्रमी. तेव्हा पार्थासी वदती सर्व देवता, नृपपदी आता ठेवी माथा. पार्थ तेव्हा आनंदुनी चित्ती, रथाखाली उतरला. सप्रेमे त्वरे जाऊन, रायाच्या पदी केले नमन. राये पार्थासी उचलून, हृदयी धरला आनंदे. तेव्हा पार्थासी वदे नारद मुनी, नाही अर्चिला त्वा चिंतामणी. यास्तव झाली ही स्वधर्महानी, सहाय्यानंत असताना. तेव्हा भक्त सहकारी सनातन, प्रगट झाला निर्गुण सगुण. 4 दैवता सन्मुख लक्षून, खटवांग म्हणी आनंदला. जय जय गजानन वधून, चौघासी केले साष्टांग नमन. हस्त जोडोनी करता स्तवन, अद्भुत वर्तले ते काळी. अश्विनी असता पर्वत शिखरी, तिने लक्षिता मूर्तीचारी. पूर्वस्वरूप पावनी सत्वरी, समरी प्रगट झाली समरात. 3.5 पिठाचे वता दर्शन, झाले तत्काळ शापमोचन. रायासी सप्रेमे प्रार्थून, सत्यलोकासी पै गेली. अश्विनी जाता स्वस्थानी, पार्थे अर्चिला चिंतामणी. खटवांग आनंदून तयक्षणी, चरणी लागला प्रभूच्या. सन्मुख लक्षिता श्री गजवदन, चित्त चिद्रूपी गेले मुरून. मी तूपणा गेला विसरून, तयक्षणी आनंदोनी तयक्षणी. मी स्वानंद हृदयी दाटला, सद्भाव रायाचा जाणून. प्रसन्न होऊन गजानन, आणविले त्वरे दिव्य विमान. रायासी स्वपदी न्यावया.
खटवांगराये लक्षिता नैनी आल्हादुनी अंतःकरणी स्वसुतासी राज्य स्थापोनी अर्चिला गजवदनानंदे कांता उग्रा सुशिला अत्यंत पतिसवे बैसले विमानात उभयासी स्वपदी ठाव देत स्वानंदानंदानंदाचा गणेश होता अंतर्धान कालीस कैलासी गेला पंचवदन सैन्यास कृष्णार्जुन हस्तिनापुरासी पातले पार्थे धर्मासी करुणी नमन सकळ कथिले वर्तमान युधिष्ठिरे मनी आनंदून आलिंगिले पार्थासी करावया गणेशार्चन धर्मे प्रार्थिला जनार्दन आनंद लासे मधुसूदन सद्भाव धर्माचा जाणोनी तेव्हा षोडश उपचारे करुनी अर्चिला धर्मे चिंतामणी दुर्वांकुर मस्तकी अर्पुनी नमन करीत सद्भावे धर्मे अर्चिता गजानन प्रफुल्लित झाले अंतःकरण तेव्हा कृष्ण धर्मासी पुसोन जाता झाला द्वारकेसी जाता अनंत धर्मे आनंदे राज्य करीत तो विप्रशापाती अद्भुत उदेला असे ते काळी त्यात कर्मे सोडले कवणास सोशिल्या वाचून चुके खास तरी पुढील अध्यायी कथा सुरस रसाळ अत्यंत असेही 84 लक्ष योनी संपूर्ण दैव योग हा सर्वा लागून तरी दैव योगे करून सुख दुःखे हे सर्वासी तरी सत्कथा ही सुरस घन एकाग्र करोनिया मन गणेश लीला करा श्रवण सद्भावांतरी धरोणी धुंडी वरदा लंबोदरा भक्तवत्सला दया सागरा प्रणव रूपिया विश्वंबरा स्वगुण स्वयेवद्भिसी इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त चत्वारिशंतितम अध्याय रसाळ श्री गजाननार्पणमस्तु. आता मागच्या अध्यायात शेवटी गणपतीच राहिला होता आपल्या अनुसंधानाने की ज्याचं रूप लघु करायचं होतं. मग भृशुंडीने सांगितलं काय की तुम्ही त्या खटवांगरायाला शरण गेलात तरच गणपती शांत होईल. पार्थाला सांगितलं सगळ्या देवांनी आता तू त्याला शरण जा त्याच्या पदी नमन कर. मग पार्थ उतरला रथातून आणि खटवांगरायाला शरणी गेला आणि चूक झाली म्हणून सांगितली. मग गणपतीची प्रार्थना करून गणपतीला सौम्य रूप धारण केलं गणपतीने. आणि मग हे चारही रूपं तिथं होती ना, ब्रह्मा विष्णू महेश आणि देवी अशी 3.5 पीठं धरली आहेत आता ह्याच्यामध्ये. मग ती अश्विनी आहे तिला ते दर्शन झालं सगळ्यांचं आणि ती आपल्या शापातून मुक्त झाली. ती समरणांगणात आली आणि सांगितलं 3.5 पीठाचं दर्शन मला एकत्र झालं आहे, आता मी चालले माझ्या अप्सरा लोकाला, मी शापमुक्त झाले. मग ती गेली. मग इकडे सगळा आनंदी आनंद. मग काली अंतर्धान पावली. महेश आपला तिला घेऊन गेला कैलासावरती. आणि कृष्ण अर्जुन कुठे गेले तर हस्तिनापूरला गेले. आणि गणेश आपला हे झाला त्यामध्ये म्हणजे त्याचं तू पूजन केलं असतंस तर ही वेळ आली नसती अर्जुनाला सांगितलं. म्हणजे मुळात ही सगळी माया गणेशाने कृष्णाने मिळून रचलेली आहे. कारण कृष्णानं आधी सांगितलं होतं की तुम्ही गणपतीचं पूजन करा, पण त्यांना ते मान्य नव्हतं ना. मग आता काहीतरी प्रचिती आली की माणूस शहाणा होतो, तसा अर्जुन आता शहाणा झाला. मग तो द्वारकेला गेला. मग इकडे याला सांगितलं धर्माला. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून गणेशाचं पूजन केलेलं आहे. आणि त्या अध्याय ही कथा समाप्त झाली आहे. पुढच्या अध्यायामध्ये आहे काहीतरी की 84 लक्ष योनी माणसाला फिराव्या लागतात आणि जे दैवयोगात तुमच्या आहे ती सुखदुःख तुम्हाला भोगावीच लागतात. फक्त काय होतं, देवाच्या पूजनार्चनानं आपण सुखातही मातत नाही आणि दुःखामध्ये आपण खचत नाही, आपण दोन्ही भोगण्यास समर्थ होतो. ती कथा पुढील अध्यायामध्ये आहे, ती आपण बघूया. इथे हा अध्याय 40 समाप्त झालेला आहे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे 44तमो अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः. अध्याय 40 समाप्त. आता फक्त 3 अध्याय उरले आहेत. तरी सगळ्यांनी आतापर्यंत ज्यांनी श्रवण केलं आहे त्यांनी पण आनंदाने पुढील अध्याय श्रवण करावेत ही सर्वांना विनंती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चिंतामणी विजय अध्याय 40 समाप्त.